माझ्या वर्गातील एका नापास झालेल्या विद्यार्थ्यास मी लिहिलेले पत्र इथे वाचून दाखवतो. प्रिय विद्यार्थी रमेश, आज 10वीचा निकाल घोषित झाला. अपेक्षेप्रमाणे तू नापास झाल्याचे कळाले. तसे ते अपेक्षितच होते. तुझा वर्ग शिक्षक असल्याने मला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. तू अधूनमधून शाळेत गैरहजर राहायचा. त्याची कारणे कळाली तेव्हा तुझा मला अभिमानच वाटू लागला. तू सुट्टीच्या दिवशी लोकांच्या शेतात काम करायला जायचा हे मला ठाऊक होते. शाळेचा गणवेश तू मजुरीच्या पैशांवर खरेदी केल्याचे मला तुझ्या मित्रांनी सांगितले होते. एकदा प्रार्थनेसाठी तू उभा असताना भोवळ येऊन कोसळला होता. त्यावेळी तू मला त्याचे कारण सांगितले होते. तू त्या दिवशी उपासी होता, तरीही जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना मनोभावे गात होतास. तुला एकदा पैशाची पिशवी सापडली होती, ती तू माझ्याकडे आणून दिली होती. तुझा तो प्रामाणिकपणा मी अजून विसरलेलो नाही. वर्गात एकदा एक मुलगा बेंच लागून जखमी झाला होता. तू तात्काळ त्यास दवाखान्यात घेऊन गेला होतास. तुझ्यामधली माणुसकी मला त्यावेळी दिसून आली होती. विहिरीत बुडणाऱ्या एका बालकाला तू वाचवले होते, तेव्हाच तुझ्या शौर्याची चुणूक मला दिसली होती. तू रेखाटलेले चित्र मी घराच्या भिंतीवर लावले. बघणारे खूपच कौतुक करत असतात त्या चित्राचे, हे तुला सांगण्याचे राहूनच गेले होते. एकदा मी आजारी असताना दवाखान्यात मित्रासोबत तू भेटायला आला होतास, तेही रिकाम्या हाताने नाही. हे का मी कधी विसरू शकतो? कधी तुझे वक्तृत्व खूप छान असल्याचे तू अनेक वेळा दाखवून दिले आहे. मागच्या वर्षी तू शाळेला मिळवून दिलेली ढाल मोठ्या दिमाखात शाळेच्या शोकेशमध्ये चमकते आहे. कबड्डी हा तर तुझा आवडता खेळ. संघात तू असला की विजय निश्चितच. तू गाणे गातो हे कुणालाच ठाऊक नव्हते, पण स्वातंत्र्यदिनी तू गायलेले कर चले हम फिदा हे गाणे ऐकून सर्वांचे डोळे पाणावले होते. अभ्यासात कच्चा असतानाही सर्व शिक्षकांचा तू लाडका होता. तुझ्यामधले गुण बघता तूच खरा गुणवान आहेस. तुझे गुण परीक्षेतून मोजता येण्यासारखे नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव हा जो आम्हाला आहे. माझ्या नजरेत तू शाळेतील सर्वात गुणवान विद्यार्थी आहेस. भले तू नापास झाला असेल, जीवनाच्या परीक्षेत तू केव्हाच पास झालेला आहेस. तू खरा गुणवंत आहेस. मी तुझा वर्ग शिक्षक होतो याचा मला अभिमान आहे. तुला मिळालेल्या गुणांपेक्षा तुझ्यामध्ये असलेले गुण मला जास्त महत्त्वाचे वाटतात. तू सदैव यशस्वीच आहे. त्यासाठी तुला कागदावर मिळालेल्या गुणांची काही गरज नाही.